त्याचा पराभव करणं अशक्य होता. म्हणून त्याची कवचकुंडलं दानात मागितली. युद्धाच्या निर्णायक क्षणी विद्या विसरणं आणि रथ रुतणं हेही एक योगायोग नव्हतं. इतकंच काय, धर्माच्या स्थापनेसाठी कृष्णालाही अधर्म करावा लागला. प्रकाश एका निशस्त्र योद्ध्यावर वार करावे लागले. नमस्कार, मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या व्लॉगमध्ये, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एका सूतपुत्राची गाथा सांगणार आहे. त्या सूतपुत्राचं नाव कर्ण आहे. कुंतीचा मुलगा कर्ण, त्याच्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मंडळी, कुंतीच्या भीतीने सोडलेलं मूल म्हणजे कर्ण. त्याचा अपराध जन्म नव्हता, पण समाजाला त्याचं अस्तित्वच प्रश्न वाटलं. कुठे आणि कसं जन्म घ्यायचा याचा निर्णय त्याचा नव्हता, तरी त्या निर्णयाचे परिणाम त्याला आयुष्यभर भोगावे लागले. कवचकुंडले घेऊन जन्मलेला कर्ण शरीराने सुरक्षित होता, पण मनात स्वीकाराची भूक सतत जळत राहिली. अधीरथ राधेच्या प्रेमाने त्याला आधार दिला, मायेची सावली दिली, पण समाजाने दिलेलं सूत हे नाव त्याच्या क्षमतेवर मर्यादा लावत राहिलं. जन्मातील रहस्याने त्याच्या मनात एक शांत पण अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण केला, कायम ठेवला. चूक नेमकी कोणाची? कर्णाच्या अस्तित्वात दोष नव्हता, तरी दोषाची सावली त्याच्या प्रत्येक पावलामागे उभी राहिली. समाजाच्या चौकटींनी त्याचं मूल्य ठरवलं आणि योग्यतेपेक्षा ओळखीचं वजन जास्त ठरलं. तो परिस्थितीला शाप मानून थांबला नाही, तर जिद्दीचं कारण बनवत पुढे चालत राहिला. जन्माने त्याला तेज दिलं, पण ओळखीचा अधिकार हिसकवून घेतला. प्रेम दिलं, पण स्वीकार नाकारला. सामर्थ्य दिलं, पण समानतेची संधी रोखली. कर्णाची कथा म्हणजे प्रतिमा आणि परिस्थिती यांच्यातील संघर्ष, जिथे दोष नसतानाही शिक्षा भोगावी लागते. खरं तर कर्णाचा जन्म ही एक मानवी शोकांतिका होती, जिथे एका बालकाचं भविष्य समाजाच्या भीतीने ठरवलं गेलं. तो आयुष्यभर उत्तर शोधत राहिला, स्वतःला सिद्ध करत राहिला, पण मनातला प्रश्न कधीच शांत झाला नाही. युद्धभूमीवर मरणाच्या क्षणीही त्याच्या आयुष्याचं कोड तसंच राहिलं. चूक कोणाची होती? कदाचित उत्तर कोणाकडेच नव्हतं, कारण कर्णाची कथा दोष शोधण्याची नव्हे, तर समाजाच्या नियमांची, माणसाच्या अस्तित्वावर कसा निर्णय दिला जातो याची वेदनादायी जाणीव करून देणारी होती. कुंतीने सोडलेलं बाळ नदीत वाहत गेलं, पण त्या त्यागाची वेदना दोघांच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपाने स्थिरावली. कर्ण वाढत गेला, सामर्थ्य, पराक्रम आणि स्वाभिमान कमावत गेला, तरी मनाच्या आत कुठेतरी एक रिकामी जागा कायम राहिली. ओळखीची, मायेची. मी कोण? या शांत प्रश्नाची कुंतीने जगासमोर राजमाता म्हणून आयुष्य जगलं, पण अंतर्मनात एक सत्य दडवून ठेवण्याची शिक्षा भोगत राहिली. त्यांच्या नात्यात दोष नव्हता, पण वेळ चुकीची होती. प्रेम होतं, पण त्याला व्यक्त होण्याची संधी मिळाली नाही. जेव्हा ते समोरासमोर आले, तेव्हा शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलत होती. त्या भेटीत तक्रार नव्हती, कारण दोघांनाही ठाऊक होतं की परिस्थिती माणसाला निर्णय घ्यायला भाग पाडते आणि त्या निर्णयांचेही परिणाम नियतीसारखेच पाठलाग करत राहतात. कुंतीसाठी कर्ण म्हणजे न सांगितलेलं सत्य, तर कर्णासाठी कुंती म्हणजे उशिरा उलगडलेली ओळख, जिथे स्वीकार होता, पण बदलाची शक्यता नव्हती. कर्णाने आईला माफ केलं, कारण त्याला समजलं होतं की भीतीत घेतलेलं निर्णय दोषाचे नसतात, ते काळाच्या कठोरतेचे प्रतिबिंब असतात. त्यांच्या नात्याची शोकांतिका हीच होती की ते एकमेकांचे होते, पण आयुष्यभर परके राहिले. आणि मनातल्या मनात महाभारत सांगत राहात की काही नाती रक्ताने नव्हे, तर न बोललेल्या वेदनांनीही जोडली जातात. सूत हा शब्द कर्णासाठी केवळ ओळख नव्हती, तर समाजाने आखून दिलेल्या मर्यादेची कठोर रेषा होती.
त्याच्या कौशल्यावर कधी प्रश्न नव्हता, पण जन्मावर आधारित मोजमाप त्याच्या प्रत्येक पावलासमोर भिंत बनून उभं राहत राहिलं. कर्णाने धनुष्य हातात घेतलं ते फक्त पराक्रमासाठी नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वाची मान्यता मिळविण्यासाठी. युद्धभूमीवर त्याच्यासाठी कीर्तीच नव्हे तर ओळखीच्या अधिकाराचं रणांगण बनली. अधिरथ राधेच्या प्रेमाने त्याला मायेचा आधार दिला, पण समाजाच्या नजरेत तो कायम परका राहिला. जिथे प्रेम स्वीकार देत होतं, पण समाज मर्यादा ठरवत होता. अपमानाने त्याला तोडलं नाही, त्याने त्या अपमानाला जिद्दीच्या धगधगीत रूपात घडवलं. जन्म आणि कर्म यांच्यातील संघर्ष त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला. जिथे कर्म तेजस्वी होतं, पण जन्माची सावली सतत पाठलाग करत होती. समाजाने त्याला स्थान दिलं नाही, म्हणून त्याने स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमान, पराक्रम आणि मैत्रीच्या आधारावर उभं राहिलेलं स्थान. सूत ही ओळख त्याची कमतरता नव्हती, ती समाजाच्या दृष्टीची मर्यादा होती, जी प्रतिभेपेक्षा परंपरेला जास्त महत्त्व देत होती. कर्णाच्या आयुष्यात स्वीकाराची भूक हीच त्याची सर्वात मोठी प्रेरणा ठरली. कारण माणूस फक्त जगण्यासाठी नव्हे, तर ओळख मिळविण्यासाठी संघर्ष करतो. त्याची कथा सांगते की जन्म चौकट ठरवू शकतो, पण जिद्द त्या चौकटी मोडण्याची ताकद देते. कर्ण म्हणजे नियतीच्या मर्यादांना आव्हान देणारी जिवंत जिद्द, जिथे अपमान प्रेरणा बनतो, संघर्ष ओळख घडवतो आणि माणूस स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अखंड लढत राहतो. जिथे समाजाने कर्णाला नाकारलं, तिथे दुर्योधनाने त्याच्यातील पराक्रम ओळखून त्याला स्थान दिलं आणि त्याच क्षणी स्वीकाराचा पहिला दरवाजा उघडला. ही मैत्री स्वार्थाच्या गणितावर नव्हती, तर दोघांच्या अपूर्णतेच्या निशब्द समजुतीवर उभी होती. कर्णासाठी दुर्योधन फक्त मित्र नव्हता, तो अस्तित्वाला अर्थ देणारा एक आधार होता. ज्याने त्याच्या प्रतिभेला ओळख दिली आणि अपमानावर स्वाभिमानाचा हात ठेवला. अंगराज पद सत्तेची देणगी नव्हती, तर आत्मसन्मानाचा पुनर्जन्म होता. जिथे कर्णाला प्रथमच मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटलं. कर्णाने साथ निवडली, कारण त्याच्यासाठी नात्यांची प्रामाणिकता सामाजिक सत्यापेक्षा मोठी होती. ज्याने स्वीकार दिला, त्याच्याशी निष्ठा राखणं हेच त्याचं तत्त्व बनलं. मैत्रीने त्याला उंची दिली, पण त्याच वेळी संघर्षाची किंमतही वाढवली. दुर्योधनासाठी कर्ण पराक्रमाचं प्रतीक होता, तर कर्णासाठी दुर्योधन स्वीकाराचं रूप होता. जिथे योग्य अयोग्याचं मोजमाप नव्हतं, फक्त परस्परांची गरज आणि नात्यांची अढळ निष्ठा होती. कर्णाने मैत्रीला नियतीपेक्षा वर ठेवलं आणि कर्ण दुर्योधनाचं नातं नाकारलेपणातून जन्मलेली पण आयुष्यभर न ढळणारी मैत्री बनून राहिलं. अर्जुन आणि कर्ण यांचं द्वंद्व श्रेष्ठतेचं नव्हतं, तर स्वीकाराच्या दोन वेगवेगळ्या प्रवासांचं होतं. अर्जुनाला जन्माने आणि समाजाने मिळालेलं स्थान कर्णासाठी आयुष्यभराची आकांक्षा बनलं, ज्यामुळे त्याच्यातील स्पर्धा द्वेषातून नव्हे, तर स्वतःला सिद्ध करण्याच्या निशब्द जिद्दीतून उभी राहिली. कर्णासाठी प्रत्येक सामना हा जन्मावर लावलेल्या प्रश्नाचं उत्तर होता. जिथे पराक्रम केवळ केवळ विजय नव्हता, तर अस्तित्वाची मान्यता होती. दोघेही समान सामर्थ्याचे, पण परिस्थितीने वेगवेगळ्या वाटांवर उभे केलेले. अर्जुन समाजाचा स्वीकार, तर कर्ण समाजाचा अनुत्तरित प्रश्न. रणांगणावर तो समोरासमोर आले की नियतीने उभे केलेले दोन आरसे भासत. जिथे एकाला मिळालेलं स्थान आणि दुसऱ्याची अपूर्ण आकांक्षा एकाच क्षणी स्पष्ट होत असे. कर्णाला अर्जुन हरवायचा नव्हता, त्याला स्वतःच्या मर्यादा मोडायच्या होत्या. जन्माच्या चौकटी पलीकडे स्वतःचं मूल्य सिद्ध करायचं होतं. या संघर्षात श्रेष्ठतेपेक्षा ओळखीचा शोध अधिक खोल होता आणि कर्ण अर्जुनाचं द्वंद्व दोन पराक्रमांची नव्हे,
तर दोन वास्तवांचा स्वीकार आणि आकांक्षा यांची लढाई बनून राहिलं. महाभारताचं युद्ध कर्णासाठी विजयाची आकांक्षा नव्हतं, तर निभावलेल्या नात्यांची अपरिहार्यता होती. रणांगणावर त्याचा प्रत्येक बाण केवळ शत्रूकडे झेपावत होता, तर आयुष्यभर स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रवासाची साक्ष देत होता. तो राज्यासाठी लढत नव्हता, तो लढत होता दिलेल्या शब्दासाठी, नात्यांच्या प्रामाणिकतेसाठी आणि त्या स्वीकारासाठी ज्याने त्याच्या अस्तित्वाला अर्थ दिला होता. कर्णाला माहिती होतं की सत्य अनेक छटांनी भरलेलं आहे. योग्य अयोग्य सरळ रेषेत मोजता येत नाही. तरी भूमिका बदलणं त्याच्यासाठी शक्यच नव्हतं, कारण त्याची ओळखच निष्ठेवर उभी होती. रणांगण स्वतःच्या त्याच्यासाठी आयुष्याच्या प्रदीर्घ आयुष्याचं संघर्षाचं अंतिम पान होतं, जिथे पराक्रम तेजस्वी होता, पण अंतर्मनात एक शांत स्वीकारही होता. त्याने परिस्थितीला दोष दिला नाही, त्याने स्वतःची भूमिका निभावली. युद्धाने त्याच्या सामर्थ्याला उजाळा दिला, पण नियती आणि निवड यांच्यातील संघर्ष स्पष्ट करत राहिला. शेवटी युद्ध संपलं, पण कर्णाच्या आयुष्याला छळणारे प्रश्न काळाच्या स्वाधीन राहिले. त्याच्यासाठी युद्ध जिंकण्याची नव्हे, तर प्रामाणिकतेची परीक्षा ठरलं. कर्ण जन्मताच पराक्रमी होता. कवच कुंडलांनी सजलेलं त्याचं आयुष्य, अस्तित्वच सामर्थ्याची साक्ष देत होतं. कदाचित याच तेजाला रोखण्यासाठी नियतीने त्याच्या वाटेवर शापांची सावली ठेवली. परशुरामांचा, ब्राह्मणाचा आणि पृथ्वीदेवीचा शाप या तिन्ही घटनांनी त्याच्या पराक्रमाला अडथळे दिले, पण जिद्द हिरावली नाही. त्याने शापांना पराभव मानलं नाही, तर अनिश्चिततेची आठवण म्हणून स्वीकारलं. त्याच्या प्रवासाने दाखवलं की प्रयत्न माणसाच्या हातात असतात, पण परिणाम अनेक अदृश्य धाग्यांनी विणलेले असतात. युद्धभूमीवर निर्णायक क्षणी त्याचा रथ चिखलात अडकला. शापामुळे स्मरणशक्ती ढासळली आणि तो निशस्त्र अवस्थेत उभा राहिला. त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला संधी न दवडण्यास सांगत नियमांच्या पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि निशस्त्र कर्णावर वार घडला. जणू विजयाचा तोल साधण्यासाठी नियतीने कठोर मार्ग निवडला. महानतेसोबत असुरक्षितताही येते आणि सामर्थ्याच्या शिखरावर उभं असताना अनिश्चितता सोबत असते. हे कर्णाने जगून दाखवलं. प्रत्येक शापाने त्याला थांबवलं नाही, उलट स्थैर्य, संयम आणि अंतर्मुखता दिली. सावल्यांमधूनही त्याचा तेजस्वी प्रवास अखंड राहिला आणि शाप त्यांच्या महानतेसोबत येणाऱ्या अनिश्चिततेची गहिरी जाणीव बनून राहिले. कर्णासाठी दान ही एखादी कृती नव्हती, ती त्याच्या अस्तित्वाची भाषा होती. देण्यातून त्याला केवळ समाधान मिळत नव्हतं, तर स्वीकाराची एक खोल अनुभूती मिळत होती. जणू जगाशी संवाद साधण्याचा त्याचा शांत मार्ग. कवचकुंडले दान म्हणजे सुरक्षिततेसाठी वचनावर विश्वास ठेवणं, स्वतःच्या रक्षणापेक्षा प्रामाणिकतेला प्राधान्य देणं. दान करताना त्याने संपत्ती कमी केली नाही, त्याने स्वतःच्या अहंकाराला रिकामं केलं आणि अंतर्मनात एक वेगळी समृद्धी मिळवली. लोकांसाठी तो दानवीर होता, पण त्याच्यासाठी ते जगण्याचं साधेपण होतं. ठेवण्यापेक्षा वाटणं अधिक नैसर्गिक वाटणारं आयुष्य. देण्यातून त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ सापडत होता आणि त्या देण्याने त्याच्या व्यक्तिमत्वाला शांत पण तेजस्वी उंची दिली. दान म्हणजे स्वीकार मिळवण्याची त्याची निशब्द भाषा होती आणि कर्णाचं दान हे स्वतःला रिकामं करूनही अंतर्मनाने अधिक समृद्ध राहण्याची एक विलक्षण कला बनून राहिलं. मंडळी, कर्णाच्या मृत्यूचा क्षण जणू आयुष्यभराच्या संघर्षाचा संगम होता. रथ अडकल्याचा तो क्षण फक्त युद्धातील अडथळा नव्हता, तर नियती, शाप, परिस्थिती आणि स्वतःच्या निर्णयांची एकत्र भेट होती. त्याच क्षणी कर्णाने नियती समोर तक्रार न करता शांतपणे उभं राहणं निवडलं. जणू संघर्ष संपवण्याचा नव्हे, तर निभावलेल्या वचनांचा शेवटी स्वीकारण्याचा निर्णय होता. त्याच्यासाठी मृत्यू पराभव नव्हता, तो प्रामाणिकतेने जगलेल्या आयुष्यभराचा अंतिम विराम होता. रणांगणात त्याचा अंत झाला, पण त्याचा पराभव, स्वाभिमान आणि निष्ठा काळाच्या पलीकडे जिवंत राहिले.
मृत्यूने त्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली नसतील, पण त्या प्रश्नांना एक शांत विराम दिला. जन्मापासून सुरू झालेल्या स्वीकाराचा हा प्रवास त्या क्षणी पूर्ण झाला आणि त्याच्या जाण्यानंतर कथा संपली नाही. ती विचारांमध्ये, तत्त्वज्ञानात आणि मानवी संघर्षाच्या प्रतिबिंबात जिवंत राहिली. कर्णाचा मृत्यू म्हणजे हरवणं नव्हे, तर सन्मानाने आणि प्रामाणिकतेने जगलेल्या आयुष्याचा एक शांत विराम होता. तर मंडळी, हा कर्ण, राधेय, सूतपुत्र आणि सूर्यपुत्र अशा विविध नावांनी ओळखला जाऊ लागला आणि अजूनही तो मृत्युंजय आहे. त्याने त्याच्या मृत्यूवर जय प्राप्त केलेला आहे आणि अशा कर्णाला भगवंत स्वतः नियम आखतो त्याच्या मृत्यूचे. त्याच्यासोबत कट रचतो धर्माच्या स्थापनेसाठी. कारण भगवंत सुद्धा कर्णाला घाबरला होता. त्याच्या विद्येला, त्याच्या ज्ञानाला घाबरला होता. एकटा कर्ण हा युद्ध खेळू शकत होता आणि मिटवू शकत होता. पण कर्णासोबत अधर्म केलाच पाहिजे हे कृष्णाचे विचार होते. तो दुर्योधनाचा परममित्र असलेला कर्ण अंग देशाचा राजा होता, जो आपल्या दानशूरतेसाठी आणि अजिंक्य कवच कुंडलांसाठी प्रसिद्ध होता. तर मित्रांनो, मंडळींनो, तुम्हाला कर्णाबद्दल ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून महाभारतातील मी वेगवेगळे व्यक्तित्व तुमच्यासमोर आणेल, त्यांची माहिती सांगेल. माझी काही चुकी झाली असल्यास मला माफ करा. माझ्याकडे जी माहिती आहे मी तुम्हाला ती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला ही कर्णाबद्दल माहिती कशी वाटली? तर रोज आपण अशा महाभारतातील एक एक नवीन नवीन योद्ध्यांची, स्त्रियांची माहिती घेऊन येऊया आणि मी तुम्हाला ती सांगेल. आपल्या सहज जीवनामध्ये आपण रोज कर्णाला जगत असतो. कर्ण सामर्थ्यशाली होता आणि आपणही तसं राहिले पाहिजे. जय स्वामीनारायण. जय कष्टभंजन देव. राधे राधे.